हाय फ्रेंड्स, आज बनवूयात हेल्दी आणि डिलिशियस असे आलू पराठे. आलू पराठे बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, हिरव्या मिरच्या, आले आणि थोडीशी कोथिंबीर आपण बारीक करून घेणार आहोत. आता कढईमध्ये थोडेसे तेल टाकून त्यामध्ये आपण जिरी मोहरी चांगली तेलावरती तडतडून घेणार आहोत. त्यामध्ये आता जे हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण त्यामध्ये परतून घेणार आहोत. वाटण परतत आल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ आपण ॲड करणार आहोत आणि हे सर्व जिन्नस आपण एकजीव होईपर्यंत परतून तेलामध्ये घेणार आहोत. 5 बटाटे आपण कुकरमधून उकडून घेतलेले आहेत. त्याच्या साली काढून बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत. आपण इथे या मिश्रणमध्ये टाकूयात आणि एकत्रित करूयात. बटाट्याच्या स्टफिंगचा फ्लेवर इनहॅन्स होण्यासाठी आपण त्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकून घेत आहोत. हे सर्व मिश्रण थंड होण्यासाठी साईडला ठेवूयात. आता गव्हाच्या कणकेचा असा उंड्याचा आपण अर्धी वाटी टाईप करून घेणार आहोत आणि त्यामध्ये बटाट्याचं स्टफिंग आपण भरून घेऊयात. सर्व बाजूंनी हे आतमध्ये भरून घ्यायचं आहे आणि किंचितशी आपण आता पिठी यावरती टाकून घ्यायची आहे आणि हे पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. जसं आपण पुरणपोळीचं गोळा बंद करून घेतो त्याप्रमाणे, जेणेकरून स्टफिंग बाहेर येणार नाही. आणि हे आपण इथे पराठा लाटून घेऊयात. पराठा लाटत असताना एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे, जेणेकरून आतमध्ये जे स्टफिंग भरले ते एकसारखं सर्व बाजूने फिरत राहील आणि बाहेरही येणार नाही. एका साईडला गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तवा गरम होत आल्यानंतर त्यावरती आपण थोडंसं तेल किंवा तूप टाकून घेणार आहोत आणि पराठा भाजण्यासाठी आपण त्यावरती टाकणार आहोत. आता हा पराठा आपण दोन्ही बाजूंनी भाजून घेणार आहोत आणि हा पराठा आपण नाश्त्यासाठीही खाऊ शकतो किंवा डब्याला जेवणासाठी वगैरेही देऊ शकतो. तुम्ही पाहू शकताय दोन्ही बाजूंनी भाजल्यानंतर आपला हा आलू पराठा टम्म असा फुगून तयार आहे. अशाच हेल्दी आणि डिलिशियस रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू.